कोंबडा आलाय का कसं काय आलंय असले बाहेर म्हणलं काहीतरी कॅज्युअल घेऊया रोज रोज तो इंट्रो नवीन काहीतरी म्हणणं आहे. तर नमस्कार मित्रांनो, इंट्रो तर येणार हो काय विषय नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मायडे स्टुडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. 9:30 वाजल्यात, 9:28, 9:30 वाजल्यात, 2 मिनिटात चालू होईल. तर चेंजी नाश्ता सगळं झालेलं आहे. आत्ता सुरू केले. काल 8:30 ला 9:30 आलो. प्रगती असं होतं, एक दिवस उशिरा घरी गेलो ना मग दुसऱ्या दिवशी उठायला, कारण हातपाय दुखतात ना, त्यामुळे उठू वाटत नाही माणसाला. काय करायचं आता, ड्रायव्हर की जिंदगी अशी भैया, जो उठला तो खरा ड्रायव्हर आणि जो नाही उठला तो अशी तो तुम्ही आहेच. तर बघूया काय आता, बघूया म्हणजे माहीत नाही. जी पडेल ती ऑर्डर घ्यायची कालसारखं, जे होईल ते होईल. टार्गेट तर टार्गेट, काय मोठी तर मोठी, छोटी छोटी, काय पडेल ते पडेल. बघू काय होते काय नाही. तर चला आजच्या या खेळाला सुरुवात करूया. बघूया आज 1700 रुपये, CNG 300 आहे, तर 1700 रुपयाला किती वेळ लागतात किती नाही. तर चला. तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला ओबरची स्टेशनला, देवपावला. सकाळ सकाळ पहिली ऑर्डर मोठी म्हटलं देवपावला. म्हटलं आज मोठ्या ऑर्डर्स मारायचे. आणि लगेच दुसरी ऑर्डर पडली रॅपिडोची हडपसरला 142 रुपयाने. आपण आलो आता हडपसरमध्ये. हे बघा हडपसरच्या गाडी तळला थांबलो आपण. आय होप इथनं अजून एखादी मोठी ऑर्डर पडलावी. 100 रुपये, जास्त नको आपल्याला. 100 रुपयाची पडली तर देवपावला. तर आत्तापर्यंत 300 रुपये झालेत. आणि बघूया पुढं काय होते काय नाही. वाजल्यात 11:08. आय होप एखादी 100-200ची पडावी. देव केलं तर 700-800ची पडली तरी मी काही नाही म्हणणार नाही. बघू काय काय. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर हडपसरनं ऑर्डर पडली. पडत होते पण हातात नव्हतं. तेच ऑर्डर आहेत, ऑर्डर नाही असं नाही, ऑर्डर आहेत पण हाताला लागत नाही. असो, डोक्यात ठेवलं म्हणजे ठेवलं एकदा. मोठी ऑर्डर म्हणजे मोठी ऑर्डर, कारण रोज तेच करण्यात मजा नाही. छोटी ऑर्डर रोज 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 मजा नाही. आज मोठे होते, छोटे छोटे मोठे छोटे खेळत राहायचं. त्यात खेळायचं म्हणजे कमवायचं, म्हणजे मजा येते. नाहीतर बोर होते. म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची तेव्हा मजा येते. तर वेळाच वेळानंतर 135ची ऑर्डर पडली. मीटरवर आणलं 140 रुपये आले. खूप चांगली गोष्ट आहे, 5 रुपयाचा बदल. आणि कस्टमर एक्झिट गेटला उतरलं. त्यांना एंट्री गेटवरनं जा म्हणाले होते. ते म्हणजे नको, उधर से 2 किलोमीटर बढ़ता है म्हणजे मला तुमची इच्छा म्हटलं. तिथं पाऊस पडायला अंगावर. मागाशी हडपसरला होतो हे सांगतो पहिले. तर त्यामुळे कस्टमर एक्झिट गेटला उतरलं. ठीक आहे म्हटलं, कुठे उतरा, मला काय, मला 5000 रुपये जास्त भेटले, चांगली गोष्ट आहे. तर त्यांना सोडलं, गेटच्या बाहेर आलं. आणि आता 12 वाजल्यात मला जेवण घेऊया. वाजल्यात 12:17. अरे बापरे, जेवणाचा टाईम झाला, जेवण घेऊया. आणि जर्किंग मला वाटतं आता घालायला लागेल, कारण पाऊस चांगला आला आहे. पडतोय, आवाज येत नाही पण पडतोय. राप नाही पडत, बघू शकता कसा पडतोय. ह्या पावसाला काय म्हणावं. आत्ता इथं पडतोय तर 10-15 मिनिटांनी. आता जेवल्यानंतर बघा नसेल तर जेवण घेऊया. आत्तापर्यंत मला वाटतं 470 रुपये काहीतरी झालेत. 20-30 रुपये कमी, 30 रुपये, 500 रुपये धरू आपण, हरकत नाही. जेवणाच्या उदर 500 रुपये. काल बी असंच काहीतरी आलं होतं, 500-700 रुपये. पण मला वाटतं 10 ऑर्डर झाली जेवणाच्या उदर. 10 ऑर्डरची किती होणार, 40 रुपये, 400-500 तेवढंच. हिंडून फिरून सगळं तिथंच येतं, काय विषय नाही आहे. असं खा नाही तर तसं खा. पण मला हे बरं वाटतं मोठी ऑर्डर, कारण ह्याला जास्त CNG जात नाही आहे. आणि मीटरने नेल्यामुळं ह्याला आपण प्रत्येकाला मीटर लावतो ना, त्याला मीटर नाही लावतोय. जवळच्या ऑर्डरला काय मीटर लावणार. 25 रुपये 30 रुपये परवडणार का आपल्याला त्यापेक्षा. आणि 3 किलोमीटरच्या आतल्या ऑर्डरला कोणी नाहीच लावत. एकदा मला एका कस्टमर सांगितलं, मला माहीत नव्हतं की 3 किलोमीटरच्या आतल्या ऑर्डरला मीटर लावत नाही, 3 किलोमीटरच्या वरच्या ह्याला ऑर्डर लावतात. हे खरं का खोटं मलाही माहीत नाही. आणि कारण ते बी बरोबर आहे, कारण ड्रायव्हर लोक तुम्हाला 2-2, 1-1 किलोमीटर लांब पिकअप करायला तर ते त्यात इन्क्लुडिंग होत नाही, मग काय परवडणार नाही का. त्यामुळे हे बरोबर आहे, 3 किलोमीटरच्या वरच्या ऑर्डरला मीटर टाकलं पाहिजे. तर चला जेवूया आणि भेटूया जेवणानंतर. बघूया जेवणानंतर किती नाही. 500 रुपये आलं म्हणजे अजून 1200 रुपये करायचे. खूप टफ आहे, पण जोपर्यंत 1200 रुपये होणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. हो का. तर मित्रांनो, जेवणानंतर एक ओलाची ऑर्डर पडली 200 रुपयाची. पिकअपला 3 किलोमीटर लांब होतं. ठीक आहे म्हटलं, आता नाही पडत काय, ते जे पडले तर 200 रुपये लांब तर लांब पिकअप जाऊ म्हटलं. जे की 15 किलोमीटरला 200 रुपये भेटत होते. पण काय गाडीला स्टार्टर मारला, कॅन्सल ऑर्डर. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. 5च मिनिटात रॅपिडोची ऑर्डर पडली 145. हडपसर इंडस्ट्रीमध्ये आता मी आहे, हडपसर इंडस्ट्रीमध्ये. आणि
150 झाल्यात आत्तापर्यंत. हे 145ची ऑर्डर पहिले 30 कमी होतं, 70-80. ठीक आहे, 600 रुपये समजून सारी सगळे तिकडं जास्त ते 600 रुपये, जे की काहीच नाही झालं अजून बघायला गेलं तर. अजून 1100 रुपये करायचे आहेत. खूप टफ आहे आणि डोळ्यावर अक्षरशः झोप आले का व्हायला लागले मला. कसे होणार 1100 मला माहीत नाही, पण शब्द आहे भाऊ, केल्याशिवाय जाणार नाही. मित्रांनो, आपण आता आहोत खराडीमध्ये, खराडी IT इंडस्ट्रीच्या इकडे. मला वाटते कधी ते घेतलेलं आठवत नाही आहे, पण सेकंड लास्ट ऑर्डर जी होती ते एक जण मला भेटलेला. म्हटलं सीझन मॉलला व्हायचं आहे, म्हटलं चलो. मीटरने 80 रुपये आले आणि लगेच तिथनं एक जण भेटला खराडी IT इंडस्ट्रीला. चलो, जिकडं जाईल तिकडं जायचं. तर टोटल आत्तापर्यंत 1000 रुपये आल्यात आणि 3:52 झालं. 4 वाजायला लागले म्हणजे शाळा सुटण्याची वेळ झाली. तुम्हाला माहिती शाळा कशाला म्हणतो आपण, IT इंडस्ट्रीच्या शाळा सगळं एकच. शाळा, कॉलेज, काम, धंदा सगळं. शाळा सुटली म्हणजे घरी जायची वेळ झाली. मधली सुट्टी म्हणजे दुपारची जेवणाची वेळ, शाळेच्या हिशोबाने बोलतो मी. तर शाळा सुटायची वेळ झाली आहे. आता मला वाटतं कोण ना कोण भेटेल आणि आय होप कुठेही पडो, वागोली बिगोली कुठेही जायचं, कारण अजून 700 रुपये करायचे आहेत. त्यामुळं आज अर्थ नाही की घराकडेच ऑर्डर पाहिजे. तर माझ्या अशी आशा आहे की पिंपरी चिंचवड वगैरे पडावी 400-500 रुपयाची, आणि तिकडनं 400-500 रुपये का, जेणेकरून मी घरी जायला मोकळा. म्हणजे नाही का जास्त टेक घ्यायला बी मला टेन्शन नाही, एडिट करायला बी असं प्रॉब्लेम नाही. एकच झालं टेन्शन, प्रॉब्लेम वेगळं झालं, एकच झालं, काय टेन्शन. तर बघूया पुढचे 700 रुपये कसे होतात कसे नाही. 4 नंतर 700 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही. जेवायचे 7ला, 3 तास तर होणार नाही, 5, 6, 7, 3 तास तर 700 रुपये होणार नाही. 500 तसे तर 500 रुपये होणार नाही. 200, 300, 3 तास 300, 400 रुपये होईल. 300च होईल, डोक्यावर पाणी 300. तरी 400, 500, 600, 700, 400 रुपये अजून करायचे. 10 वाजणारच भाऊ. ह्याच्यावर एकच रामबाणी उपाय आहे की देव पावला पाहिजे आणि मोठी ऑर्डर पडली पाहिजे आणि तिकडनं रिटर्नला लगेच घराकडे ऑर्डर पडली पाहिजे. तर 3 तासाच्या होऊ शकते, काही होऊ शकतं, नशिबाचं खेळ आहे. चला बघूया काय होते काय नाही. आय होप लवकरात लवकर आणि मोठ्यात मोठी ऑर्डर पडावी. 800-900 पडली तरी उचलेन मी. तिकडनं कसं यायचं ते माझं मी बघेन, शीटं भरत येईल काय करेल, जेणेकरून गपकेच आपलं टार्गेट कम्प्लीट होईल नाही का, बाकी काय नाही. रिटर्न यायला लागलं तरी चालेल. तिथनं येताना रडत येऊ, अरे यार उगं चालू असं म्हणू, ती म्हणायची पद्धत असते. पण जाताना भाऊ, जाताना ऑर्डर पडली पाहिजे. तर भाऊ काय होते काय नाही. चला टाका राहू. ऊन पाऊस दिवसातनं मला वाटतं 10 वेळा काढला असेल, जर्किन 10 वेळा घातला असेल. 5:31 झाल्यात. आपण आत्ता एका फुरसुंगीच्या एका सोसायटीमध्ये आहोत. आत्ता जस्ट ओलाचा ड्रॉप केला आणि मीटरने आणलेला आपण. 29 रुपयाचा फरक पडला, खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं आपण कल्याण नगरवर आलो होता, रामवाडी मेट्रो स्टेशनला सोडलेलं कारण तिथनं रिकामं गेलो, कोण नाही भेटला. ओलाची पडलेली 300 रुपयाची, पण काय ते ट्रॅकर लावलं हाताला नाही गावलं, तर काय बोलायचं आता, जाऊ चला. तिकडनं गेलो कल्याण नगर DMartच्या इथं. IT इंडस्ट्री मला माहिती येतं पडणार म्हटलं भाऊ 100च्या वरच उचलायची आणि 200ची पडली आणि ओलाची बसली, खूप मोठी गोष्ट आहे. तिकडनं मग त्यांना सांगितलं मीटरने, म्हटलं ओके. त्याने जस्ट सोडलं आणि 29 रुपयाचा फरक पडला, म्हणजे 29 रुपये जास्त भेटले, खूप मोठी चांगली गोष्ट आहे. जास्त नाही महिना, पण जे ॲक्युरेट रेट आहेत ते भेटले आपल्याला. हे ह्याचं खरं उत्तर आहे. ॲक्युरेट प्राईस, खरी किंमत ही आहे मीटरप्रमाणे जी आहे ते आहे. 12 किलोमीटर होती आणि 100 किती गेलं त्यांनी, 217 काहीतरी गेलं. ट्रॅफिक भाऊ. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क, स्वीट्स मॅरिट काय स्वीट्स 5 स्टार हॉटेल आलं. तर सोसायटीच्या आतमध्ये आलो. मला 527 रुपयाची ऑर्डर पडलेली आणि मी ती ॲक्सेप्ट बी केलेली, पण चालली नाही. म्हणजे माझी तयारी बघते का नाही, तेच तुम्हाला माहिती आहे. मी अशा वेळेस 527 म्हणजे तुम्ही विचार करा कुठली ऑर्डर पडली असेल. हिंजवडी साईडची असेल एखाद्या वेळेस, वाकड हिंजवडी किंवा राईटानं बिटानं फार तिकडची पडली असेल, म्हणजे निगडी साईडची. म्हणजे आत्ता जायची तिकडं तयारी का भाऊ, हप्ता आला आहे मोबाईलचा, त्यामुळं पळापळी करायला लागते. पण मोबाईलचा जरी हप्ता जरी काढला आपण कसा बसा, आजच्याच काढायचा होता, पण उद्या
गाडी सर्व्हिसिंगला बी असंच पळावं लागणार आहे. हे जिंदगी ड्रायव्हर की अशीच आहे भैया. लाईट्स प्लीज. तर मित्रांनो हे बघू शकता आता मीटरने आणले तुला पण. तर ह्याच्यापूर्वी 2 कस्टमर होते जे आपल्याला ओला आणि रॅपिडोच होते. एकाला रोड पलीकडे होतो, रोडच्या अलीकडे येऊ शकत नाही, म्हणजे इकडंच. आता मी ऑपोजिटला जाऊ शकत नाही कारण तिकडे जायला मला 3 किलोमीटर फिरून जायला लागतं आणि मग ते डिवायडर बी म्हणजे लोक येतच जातात. त्यांना फक्त म्हटलं इकडून तिकडे आहे, ते म्हटले नाही तुमची इच्छा. म्हटलं मला तिकडे जायला मला परवडत आहे का 3 किलोमीटर. ते नाही म्हटलं कॅन्सल झाले, संपला विषय. काय विषय नाही. 10-15 मिनिटं थांबलो. पाऊस पडत पण त्यातनं निवडं होतं की घराकडे ऑर्डर पाहिजे. ओला पडलं ताहिरीची लग्न पावला ताहिरीवर कोण ना कोण भेटत म्हटलं. पण त्यांचं कस्टमरचं म्हणणं होतं की मीटर नो. म्हटलं मीटर नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं नो प्रॉब्लेम. पुढे गेलो लगेच आपल्याला ऑर्डर पडली कात्रजला. आता आपण कात्रज आपल्या एरियात आलेलो आहोत आणि सांगायचं एवढंच आहे की टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. टार्गेटच्या वरच झालेले 100 रुपये. सांगायचं एवढंच आहे की वेळ बघा किती झाले. 8:09 आलं. 3ला म्हटलं असतं ना मी सांगायचं एवढं तर परत तेच म्हणतो 4दा. सांगायचं एवढंच आहे की मेहनत करा, वेळ द्या. वेळ दिलं की सगळं होतं. बाकी मेहनत करत राहा आणि टाईम देत राहा. डबल सांगतो जेणेकरून कळावं. आपल्या शाळेत बी असं शिकवलं होतं. सगळं शिकवलं परत पुस्तकातून परत तेच लिहिलं जेणेकरून आपल्याला रिपीट केलं कळतं म्हणून. तर आजचा व्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर प्रत्येक शुभरात्री.